आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शेतकऱ्यांनी कॉल 112 ला फोन केल्यावर पोलिसांनी पकडले अवैध वाळूच्या मुद्देमालासह वाहन। सांगोला पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर असणाऱ्या कोपटेवस्ती येथील मान नदीपात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या अनेक तक्रारी SP ऑफिसला येत होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने सांगोला पोलिसांनी दिनांक 25/12/2025 रोजी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की कोपटेवस्ती वाडेगाव ते सावे रोड गावडे चौक दरम्यान मान नदी पात्रातून अवैध वाळू भरून एक गजग्या रंगाचा 4 चाकी अशोक लेलंड, त्याची अंदाजे किंमत 4 लाख तर 7,000ची अवैध वाळू असा 4,07,000च्या अवैध वाळूच्या मुद्देमालासह पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे। परंतु कोपटेवस्ती येथील शेतकऱ्यांनी कॉल नंबर 112 ला कॉल केल्यावर सांगोला पोलिसांनी तो पहाटे 5:40 पकडला असून तेथील CDR तपासून खऱ्या वाळूमाफीवर गुन्हा नोंद करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। तसेच वरिष्ठ अधिकारी व कॉल नंबर 112 चे कॉल तपासावे व खऱ्या तडीपार वाळूमाफीवर गुन्हा नोंद करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। सदरच्या तडीपार वाळूमाफियाच्या गाडीत लोकेशनसाठी काही DBचे अधिकारी व पोलीसच फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी कॉल करून 112 ला कळवले आहे। तेथील CDR तपासून तडीपार वाळूमाफियाला खतपाणी घालणाऱ्यावरही गुन्हा नोंद करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे।